मित्रांनो, आपलं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये। आज आपण जुन्नर तालुक्यातील मानमोडी लेणी, मानमोडी डोंगरावरील अंबा अंबिका या लेण्यांचा थोडक्यात माहिती घेणार आहोत। आजपर्यंत मी तुम्हाला या लेण्यांचे व्हिडिओ, अगदी इथले शिलालेख असतील, इथला स्तूप असेल किंवा ह्या लेण्यांची माहिती सुद्धा मी तुम्हाला सांगितलेली आहे। परंतु आज एक वेगळ्या प्रकारे ही पूर्ण लेणी मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि नवीन इतिहास या लेण्यांचा मी आज तुम्हाला सांगणार आहे। त्या अगोदर ही लेणी या ठिकाणी का करण्यात आलेली आहे तर ते सुद्धा आपण जाणून घेऊयात। आपल्या सर्वांना माहिती आहे की जुन्नर हे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेला किल्ले शिवनेरीसाठी प्रसिद्ध, परंतु याच जुन्नर तालुक्यामध्ये 2000 वर्षांपूर्वी भारतातील सगळ्यात जास्त लेण्या कोरण्यात आलेल्या, आणि या सगळ्यात जास्त लेण्या ज्या कोरण्यात आलेल्या आहेत ते जे आपलं आजचं जे जुन्नर शहर आहे, त्या जुन्नर शहराच्याच चारी बाजूंनी, चारी डोंगरावरती जवळजवळ 300 ते 350 लेणी आपल्याला या जुन्नर मध्ये कोरण्यात आलेल्या पाहायला मिळतात। जर तुम्ही पाहिलं तर जुन्नरच्या नावाचा इतिहास आपल्याला यासाठी माहित करून घ्यावा लागेल। जुन्नरचं नाव आपल्याला सर्वांना माहित असेल की जुन्नर आपण आज बोलतोय। जुन्नर म्हणजे काय? जुन्नर म्हणजे जुनं नगर आहे, परंतु जुन्नरला 2000 वर्षांपूर्वी ज्या ज्या परदेशी लोकांनी या जुन्नर परिसराला भेट दिली त्यांनी या जुन्नरची नावं त्यांच्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेली आहेत, आणि त्याच्यामध्येच आपल्याला ओमन नगर, उमेहन कटे, त्यानंतर जीर्णनगर, जुन्नर, जुनेहर ते जुन्नर असा हा जुन्नरच्या नावाचा इतिहास आपल्याला माहित होतो। जुनं नगर म्हणजे जुनी सिटी, जुनं शहर। आपण जर व्यवस्थित पाहिलं तर या जुन्नरला 2000 वर्षांचा इतिहास आहे, आणि हे जुन्नर वसलेलं आहे ते म्हणजेच कल्याण ते पैठण या प्राचीन व्यापारी मार्गावरती। सर्वांना माहिती आहे नालासोपारा जे इंटरनॅशनल पोर्ट होतं त्याचं सुद्धा 2000 वर्षांपूर्वीचं नाव आहे सोपारका। कल्याणचं 2000 वर्षांपूर्वीचं नाव आहे कलियन, जे आपल्याला या जवळच असलेल्या लेणेत्री लेणीवरती पाहायला मिळतंय। त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती असेल पैठणचं नाव काय आहे, तर पैठणचं नाव आपल्याला समजतं ते म्हणजे प्रतिष्ठान, आणि ह्याच प्राचीन व्यापारी मार्गावरती या जुन्नरच्या लेण्या आपल्याला कोरलेल्या पाहायला मिळतात। ही जुन्नरची अंबा अंबिका लेणी आज आपण या लेणीची माहिती घेणार आहोत। ती जुन्नर शहरापासून 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावरती आगर या गावाच्या परिसरात आहे। आगर मध्ये 2000 वर्षांपूर्वीची घरं डेक्कन कॉलेजने ज्या ठिकाणी उत्खनन केलेलं तर ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी त्यांचे घरांचे अवशेष त्या ठिकाणी मिळालेले आहेत। मग त्या घरात त्यांनी वापरलेल्या वस्तू असतील, विटा असतील, त्याचप्रमाणे वेगवेगळे त्या परिसरामध्ये त्या वेळच्या लोकांनी जी काही भांडी वापरलेली आहेत तर ते सर्वच्या सर्व आपल्याला ह्या आगर परिसरामध्ये त्या काळात उत्खननामध्ये डेक्कन कॉलेजला मिळाले होते। या जुन्नरच्या लेण्या सातवाहन काळामध्ये कोरण्यात आलेल्या आहेत। आपल्या सर्वांना माहिती आहे राणी नागनिका जिने नाणेघाटाची निर्मिती केली। नाणेघाटामध्ये आपल्याला पश्चिम भारतातील सगळ्यात मोठा शिलालेख पाहायला मिळतोय, तर त्या शिलालेखामध्ये आपल्याला महारठी हा शब्द मिळतोय। त्याचप्रमाणे त्या काळातलं राजकीय सामाजिक जीवन कसं होतं हे सुद्धा त्या शिलालेखातून ती माहिती मिळते। जुन्नरच्या लेण्या कोरण्यासाठी अनेकांनी दान दिलेले आहेत। या अंबा अंबिका लेणीच्या बाजूलाच आपल्याला माहित असेल की एक भीमाशंकर नावाचा लेणी समूह आहे, त्या ठिकाणी सुद्धा क्षत्रप राजांनी दान दिल्याचा उल्लेख आपल्याला त्या ठिकाणी वाचता येतोय, आणि त्याच लेणीमध्ये एक शिलालेख आपल्याला त्या ठिकाणी वाचता येतोय, तो म्हणजेच महाक्षत्रप त्याचा जो अमात्य आहे, या अमात्याने शके 46 मध्ये म्हणजे आजच्या इसवी सनाच्या 124 मध्ये ते एक लेणं दान दिलेलं। त्याचप्रमाणे आपल्याला सर्वांना माहिती आहे लेण्यांद्रीचं लेणी कोणी दान दिले, काही सोनारांनी त्या लेणी चैत्यगृह दान दिलेले आहे। त्याच्यानंतर धनिक सैन्य, धान्याचे व्यापारी असतील त्यांनी सुद्धा या ठिकाणी दान दिलेले आहेत। तर आपण आत्ता या अंबा अंबिका लेणीचा इतिहास जाणून घेऊयात। अंबा अंबिका लेणी जुन्नर परिसरातील सर्वात महत्त्वाची लेणी आहे। त्याचं एकमेव कारण म्हणजे या ठिकाणी असलेले शिलालेख, आणि या शिलालेखामध्ये नमूद असलेले वेगवेगळ्या भिक्खूंची नावं, वेगवेगळ्या दानकर्त्यांची नावं, त्याचप्रमाणे वेगवेगळी जे काही जमिनी दान दिलेल्या वेगवेगळ्या गावांमध्ये त्या गावांची सुद्धा नावं आपल्याला या ठिकाणी वाचायला मिळणार आहेत। तर ते आपण पाहूयात। आता आपण पाहूयात लेणीचा इतिहास, लेणी कशी कोरलेली आहे, परिपूर्ण माहिती या अंबा अंबिका लेणीची घेऊयात।
तुम्ही जर पाहिलं व्यवस्थित तर ही लेणी जवळजवळ 3 मजली लेणी आहे। या लेणीमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतंय तर या ठिकाणी भिक्खूंची विहारं आहेत, त्यानंतर चैत्यगृह आहे, त्यानंतर शून्यागार आहेत आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाण्याच्या टाक्या सुद्धा या लेणीमध्ये कोरण्यात आलेल्या आहेत। आपल्या सर्वांना माहिती आहे की पाण्याच्या टाक्या कोरताना काही दान दिल्याचे सुद्धा शिलालेख या पाण्याच्या टाक्यांवरती आहेत, तर ते सुद्धा आपण पाहणार आहोत। याला पानकोदी असं नाव या पाण्याच्या टाक्यांना आहे। तर ह्या अंबा अंबिका लेणीमधील सगळ्यात महत्वाचं ठिकाण किंवा कोणत्याही लेणीमध्ये तुम्ही ज्यावेळेस जाता तर त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं ठिकाण असतं ते म्हणजे चैत्यगृह। आणि चैत्यगृह म्हणजे काय तर ज्या ठिकाणी स्तूप असतो, चैतन्य असतं, एक प्रकारे आनंदी वातावरण असतं, बुद्धांना वंदन केलं जातं, तर ते ठिकाण म्हणजेच चैत्यगृह। या ठिकाणी एक स्तूप कोरण्यात आलेला आहे। पहिल्यांदा आपण स्तूप म्हणजे काय ती माहिती घेऊया। स्तूप म्हणजे बुद्ध प्रतिके। ज्यावेळेस या लेण्या कोरण्यात आल्या त्यावेळेस हीनयान पंथामध्ये ज्यावेळेस जुन्नरच्या लेण्या कोरण्यात आल्या त्यावेळेस या ठिकाणी असलेला भिक्खू संघ हा हीनयान म्हणजेच थेरवाद परंपरेतील होता। या थेरवाद परंपरेमध्ये बुद्धांना पूजण्याचं जे साधन एक प्रकारे होतं तर ते प्रतीकांचं होतं। आणि ती प्रतीकं कोणती आहेत तर ती प्रतीकं आहेत ते म्हणजे स्तूप, त्यानंतर पिंपळाचं पानाचा आकार, त्यानंतर त्रिरत्न चिन्ह, त्यानंतर बोधी वृक्ष ज्या ठिकाणी बुद्धांचं आसन असतं परंतु बुद्ध त्या ठिकाणी दाखवण्यात येत नसत। तर ह्या सर्वच्या सर्व जुन्नरच्या लेण्या या थेरवाद परंपरेतील आहेत। स्तूप म्हणजेच बुद्ध असतात। स्तूपाचे 3 प्रकार आहेत, त्यामध्ये अस्थिधातू स्तूप, त्यानंतर पारिभौगिक स्तूप, त्यानंतर उपदेशिक स्तूप आणि चौथा एक प्रकार असतो तो म्हणजे मनोती स्तूप। यात जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर स्तूपा ही हे तुम्हाला अंड दिसतंय, हर्मिका दिसते, त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दगडाची छत्री दिसते आणि ही मेधी आहे आणि खाली जोत सुद्धा आहे। आणि या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर ही वेईका पट्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मग या स्तूपामध्ये असतं काय काय? स्तूपामध्ये ज्या ठिकाणी मेधी असते, ज्या ठिकाणी हर्मिका असते त्या ठिकाणी एक खड्डा असतो आणि त्याच्यामध्ये बुद्धांचे अस्थिधातू ठेवलेले असतात। अनेकदा ब्रिटिशांनी ज्यावेळेस विटांच्या स्तूपांची उत्खनन केली, आता आपल्या सर्वांना माहिती आहे टिपरावा नावाचा स्तूप, त्या ठिकाणी त्या विटाचं स्तूपांचं ज्यावेळेस उत्खनन करण्यात आलं त्यावेळेस बुद्धांच्या अस्थी त्या कलशामध्ये त्या ठिकाणी भेटलेल्या आणि त्या कलशावरती लिहिलेलं होतं की बुद्धचं धातू याच्यामध्ये ठेवण्यात आलेले, ते अगदी सोन्याच्या फुलांच्या बरोबर ते बुद्धांचे धातू त्या ठिकाणी ठेवण्यात असतात। आणि सगळ्यात पवित्र ठिकाण लेण्यांमधलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय तो म्हणजे हा स्तूप। हा स्तूप आपल्याला सर्वकडे म्हणजे अगदी तुम्ही पाकिस्तानात जर गेला तक्षशिला असेल, मोठमोठाली जी विद्यापीठ आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। खूप सुंदर असा हा दगडाचा आहे अंबा अंबिका लेणीचा स्तूप आपल्याला या ठिकाणी कोरण्यात आलेला पाहायला मिळतो। आणि ह्या ठिकाणावर आपल्याला हर्मिकेचा आकार सुद्धा एकदम व्यवस्थितरित्या पाहता येतोय। त्याचप्रमाणे दगडात कोरलेली जी छत्री आहे ती सुद्धा खूप सुंदर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। ही छत्री आपल्याला दगडात कोरलेली दिसते, कार्ला लेणीची छत्री आपल्याला लाकडात कोरलेली पाहायला मिळते। आता हा स्तूप या ठिकाणी का कोरण्यात आलेला आहे त्याचं एक कारण असावं, ते कारण मी तुम्हाला सांगणार आहे। ते आहे बाजूच्या रूम मध्ये, बाजूच्या खोलीमध्ये। आपण आता लेणीच्या मेन चैत्यगृहाच्या समोर उभा आहे। तुम्ही माझ्या बाजूला पाहू शकताय की मोठमोठे खांब या ठिकाणी कोरण्यात आलेले आहेत। या ठिकाणी टोटल 4 खांब होते। या 4 खांबांपैकी त्या काळात कोरण्यात आलेला एकमेव खांब आपल्याला दिसतो तो म्हणजे माझ्या उजव्या बाजूला आहे। आणि हे बाजूचे जे खांब आहेत हे नंतरच्या काळामध्ये पुरातत्व विभागाच्या माध्यमातून याची पुनर्रचना पुनर्बांधणी करण्यात आलेली, तर ते सुद्धा आपल्याला व्यवस्थितरित्या समजते। परंतु या ठिकाणी सुद्धा याच उंचीचे जुने खांब त्या काळात कोरण्यात आलेले होते। त्यानंतर या लेणीचा जी सुरुवात होती ती म्हणजे वरांड्याने सुरुवात होती। एक प्रकारे ह्या ठिकाणी त्यांनी वरांडा कोरलेला आहे। हा वरांडा सुद्धा खूप सुंदर कोरण्यात आलेला आहे। खूप गारवा, अगदी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सुद्धा खूप गारवा आपल्याला या ठिकाणी जाणवतोय। आणि वरती तुम्ही जर छताला जर व्यवस्थित जर पाहिलं तर त्या ठिकाणी काही रंगांचे अवशेष आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत। त्या ठिकाणी आखणी केलेली होती, याचा अर्थ ही लेणी सुद्धा रंगवण्यात आलेली होती ते आपल्याला दिसतंय। त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी चैत्य गवाक्ष दिसते।
चैत्य गवाक्ष आत्ताच आपल्या सर्वांना माहिती की वेरूळ लेणीमध्ये किरणोत्सव झाला, ज्यात अगदी ह्या चैत्य गवाक्षातून सूर्याची किरण बुद्धांच्या मूर्तीवरती जायची. आणि सगळ्यात महत्वाचं चैत्यगृह असल्याचं एकमेव कारण या ठिकाणी जे आहे ते चैत्य गवाक्षाच्या बाजूला, त्याचप्रमाणे ह्या चैत्य ग्रहाच्या पट्टीवरती अनेक शिलालेख कोरण्यात आलेले आहेत. आणि या शिलालेखामध्ये दानांचे उल्लेख आपल्याला या ठिकाणी वाचायला मिळतात. या जुन्नरच्या गावामध्ये असलेली गावं 2000 वर्षांपूर्वीचे, ज्यामध्ये महावेजे नावाचं एक गाव आहे, त्यानंतर कुसूर जे आपल्याला किसीर वलवा म्हणून येते, अशी वेगवेगळ्या प्रकारची गावांची नावं सुद्धा आपल्याला या शिलालेखामध्ये वाचायला मिळतात. याचप्रमाणे या डोंगराचा उल्लेख तो म्हणजे मनमुकुड, मानमुकुड पुरतो, म्हणजेच आज आपण मानमुकुड डोंगर, या लेणीचा जो डोंगर आहे तो मानमुकुड हे नाव आहे. ते 2000 वर्षांपूर्वी या ठिकाणी कोरलेले. आणि या ठिकाणी राहणारा भिक्खू संघ त्यांना या लेणीच्या पायथ्याला, या लेणीच्या बाजूच्या गावांमध्ये काही दान दिलेल्या, जमिनी दान दिलेल्या, आणि त्याच्यामध्ये आंबा, करंज, जांभूळ या वनस्पती लावण्यात आलेल्या. त्याचं जे उत्पन्न येईल ते उत्पन्न या भिक्खू संघासाठी वापरायचंय, असा हा खूप महत्वाचा शिलालेख. आपल्या याच्यातून काय समजतंय की त्या काळातले 2-2,500 वर्षांपूर्वीचे जे भिक्खू होते त्यांना अर्थशास्त्राचं सुद्धा खूप मोठं ज्ञान होतं, ते आपल्याला या शिलालेखामधून समजता येतं. खूप मोठा शिलालेख आहे. त्यानंतर आपण आतमध्ये प्रवेश करूयात. आतमध्ये चैत्यगृह कसं आहे ते पाहूयात. सुरुवातीला जो स्तूप दाखवला, तो स्तूप त्या ठिकाणी कोरण्याचं एकमेव कारण म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस चैत्यगृह कोरण्यात आलं त्यावेळेस दगड खराब निघाल्यामुळे त्यांनी हे अर्धवट सोडलेलं आहे. कारण की पावसाळ्याच्या काळामध्ये या ठिकाणी पाणी साचतं. यांनी लेणी कोरायला सुरुवात केली, ती लेणी कोरलेली वरतून खाली कोरलेली. एक प्रकारे हे चैत्य ग्रह सुद्धा गजपुष्टाकार आहे. परंतु स्तूप जर व्यवस्थित पाहिला तुम्ही तर स्तूपाचा आकार कसा कोरायचे, सुरुवात कशी करायची, पहिल्यांदा हरमिका कोरली, नंतर अंड कोरण्याचा प्रयत्न केलेला आहे, छत्री या ठिकाणी नाहीये, आणि नंतर खाली त्यांनी मेदी सुद्धा कोरली असती. परंतु याचा उपयोग होणार नाही म्हणून त्यांनी हे चैत्यगृह अर्धवट ठेवलं. आणि अर्धवट ठेवल्यानंतर परिपूर्ण स्तूप त्यांनी बाजूला कोरलेला आहे. आपल्याला या ठिकाणावरून काय समजतंय तर याच्यातून या चैत्यगृहाच्या खोलीमधून आपल्याला असं समजतंय की लेणी कोणत्या प्रकारे कोरण्यात येत असत. जर या ठिकाणी दगड चांगला लागला असता तर परिपूर्ण चैत्यगृह या अंबांबिका लेणीतील आपल्याला या ठिकाणी पाहता आला असता. आता आपण याच्यानंतर पाहूया की काही भिक्खू कसे राहायचे, कुठे राहायचे, आणि या भिक्खूंना दान कोणी दिलेत ते सुद्धा शिलालेखांचा अभ्यास करूयात. 27 नंबरच्या लेणीमध्ये आहोत. आणि हे लेणं जर तुम्ही पाहिलं तर हे भिक्खू संघासाठी राहण्याचं ठिकाण आहे, ते म्हणजे विहार आहे. या ठिकाणी सुद्धा वरांडा कोरण्यात आलेला आहे. त्यानंतर काही खोल सुद्धा आपल्याला खाली दिसत आहे. तर ते एक प्रकारे एक उखळ आपण ज्याला बोलतो त्याप्रमाणेच ते उखळ सुद्धा आपल्याला प्रत्येक लेणीमध्ये ते पाहायला मिळतात आपल्याला. मग काही औषध असतील त्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग करतात, किंवा रंग तयार करण्यासाठी सुद्धा या उखळाचा उपयोग केला जात असावा. आता तुम्ही जर व्यवस्थित जर पाहिलं तर खूप सुंदर एक प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. पोर्तुगीज विभागाच्या माध्यमातून सध्या या ठिकाणी आपल्याला दरवाजे लावण्यात आलेले दिसतात. परंतु एक भिक्खू या ठिकाणी राहू शकतो अशी एक खोली त्या ठिकाणी कोरण्यात आलेली. या ठिकाणी आपल्याला 2 खोल्या दिसतात, 2 भिक्खू या ठिकाणी राहत असतील. आणि या ठिकाणी एक शिलालेख दिसतोय आपल्याला. सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा शिलालेख काय सांगतो आपल्याला तर ते आपण माहिती घेऊयात. त्यात लिहिलेलं काय आहे, भरू कच्छ कान लंकोडियान भातून बुध मीतस बुध रखितस च बिगभदेय धम्म. याचा अर्थ काय आहे, गुजरात येथील जे भरुच बंदर आहे त्या भरुच बंदरावरील 2 व्यापारी बंधू, त्यांचं नाव बुद्धमित्र आणि बुद्धरक्षित, या दोघांनी बे म्हणजे 2 गर्भग्रह ज्याला बोलतो आपण, ते भिक्खू संघासाठी म्हणजे देय धम्माला दान दिल्याचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी मिळतोय. मग याच्यातून आपल्याला काय शिकायला मिळतंय, काय अभ्यासाला मिळतंय तर यातून आपल्याला गुजरात येथील जे व्यापारी येत होते ते या जुन्नर मध्ये येत होते आणि यांनी सुद्धा या ठिकाणी दान दिल्याचा उल्लेख आपल्याला 2000 वर्षांपूर्वीचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी वाचायला मिळतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा 2 भिक्खू विहार आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी सुद्धा वरांडा तयार करण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी सुद्धा एक शिलालेख दिसतोय. या शिलालेखामध्ये सुद्धा आपल्याला स इति गहपती कुतस गहपती स शिवदस स
भीती कायाच सहपरिवा. म्हणजे काय, संहिती नावाचा गहपती म्हणजेच व्यापारी. पाली प्राकृत मध्ये गहपती या शब्दाचा अर्थ होतो तो म्हणजेच व्यापारी. ग्रहप्रमुख पण आपण त्याला बोलू शकतो, परंतु प्राकृत मध्ये गहपती म्हणजेच व्यापारी असं अभ्यासकांचं मत आहे. आणि महासंहिती होता, त्याचा जो पुत्र आहे तो सुद्धा व्यापारी आहे, त्याचं नाव शिवदस आहे. त्याने या 2 विहारांचं दान त्याच्या सहपरिवार द्वितीय काया म्हणजेच त्याची दुसरी बायको आणि त्याचा परिवार या दोघांनी मिळून त्यांनी या लेण्यांचं दान केलंय. आणि हा अंबांबिका लेणी समूहातील सगळ्यात महत्वाचा जो शिलालेख आपल्याला या ठिकाणी वाचायला मिळतो. या ठिकाणी एक स्तूप सुद्धा आहे, तो सध्या भग्न अवस्थेत आहे, तुटलेला अवस्थेत आहे. खूप कमी लोकांचं स्तूपाकडे लक्ष जात आहे. व्यवस्थित आहे. या ठिकाणी अंधाचा आकार आहे, त्याप्रमाणे इथं वेहिका पट्टी दिसते आपल्याला, मेढे दिसते, जोत सुद्धा दिसते. आणि याच्याच वरती आपल्याला शिलालेख कोरलेले दिसते. सुरुवात जी झालेली आहे या शिलालेखाची ती म्हणजे त्रिरत्न चिन्हाने, बुद्ध, धम्म आणि संघाने. गणाचारी यान थेरान भयंत सूल सान तेविजान अंतेवासीन थेरान चेतीय सान नंदनक. याचा अर्थ काय आहे? गणाचार्य आणि शेवट आहे तो म्हणजे देय धर्म. गणाचार्य म्हणजे धनाचे आचार्य. या ठिकाणी जो भिक्खुगण असेल त्यांचे आचार्य आहेत ते, त्यांचं नाव थेरो, आपल्याला सर्वांना माहिती. थेरो ही एक प्रकारे पदवी आहे. आणि भयंत, भदंत, भंते त्यांचं नाव आहे सुलसान. त्यांना 3 विद्यांचे ज्ञान आहे, ते म्हणजे तेविज्य आहेत. बौद्ध धर्मामध्ये एक तेविज्य सुत्त आहे, ज्या भिक्खूंना या 3 विद्यांचं ज्ञान असतं. असे ते भिक्खू आहेत, ते म्हणजे सुलसान. त्यांचे अंत्यवासीना म्हणजेच त्यांचे विद्यार्थी, त्यांचा शिष्य, याला सुद्धा तेविज्य हे ज्ञान आहे. यांचा हा स्तूप असावा किंवा यांनी या ठिकाणी काही दानांचे उल्लेख, देय धम्म आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय. तसं हे सुंदर शिलालेख आपण या ठिकाणी वाचलेला आहे. त्यानंतर तुम्ही व्यवस्थित जर पाहिलं तर काही अर्धवट या ठिकाणी खांब कोरलेले दिसत आहेत, अर्धवट लेणी दिसते आपल्याला. आणि त्याचप्रमाणे तुम्ही वरती जर पाहिले तर या दुसऱ्या मजल्यावर एक प्रकारे आपण असं बोलूया की 4 भिक्खू विहार त्या ठिकाणी कोरण्यात आलेले आहेत. त्याच्यावरती आपण परत पुढे वरती गेलो तर काही पाण्याच्या टाक्या आणि वरती सुद्धा आपल्याला भिक्खूंना राहण्यासाठी विहार, भिक्खूंना राहण्यासाठी खोल्या त्या ठिकाणी कोरण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे या दुसऱ्या मजल्यावरती सुद्धा 5 विहार कोरण्यात आलेली आहेत. आणि ह्या 5 विहारांमध्येच 2 विहार एकत्र करून नंतरच्या काळामध्ये, अगदी अलीकडच्या काळामध्ये त्या ठिकाणी काही जैन मूर्ती सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याच मूर्त्यांवरून त्या ठिकाणी अंबिका देवीची मूर्ती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि त्याच नावावरून या लेणीचं नाव अंबिका लेणी असं पडलेलं असावं असं अभ्यासकांचं मत आहे. परंतु ते लेटर एडिशन आहे. त्याचं कारण म्हणजे आपल्याला हे जे पच्चगब्ब 5 खोल्या ज्या कोरलेल्या आहेत ते सुद्धा गहपतींनी दान दिलेले आहे. त्याचा सुद्धा शिलालेख आपल्याला त्या ठिकाणी वाचायला मिळतोय. तर आपण याच्यावरून काय समजू शकतो की या ठिकाणी पहिल्यांदा जो भिक्खू संघ राहत होता त्याची सर्व माहिती आपल्याला शिलालेखातून मिळते, स्तूपातून मिळते. काही शिलालेख आपल्याला अगदी नावं ज्यामध्ये व्यापाऱ्यांची नावं आहेत ती म्हणजे बुद्ध रक्षित, बुद्ध मित्र या नावावरून सुद्धा आपल्याला समजतं की ही लेणी एक बौद्ध धम्मीयच लेणी होती. परंतु बुद्ध धम्माचा पाडाव झाल्यानंतर अगदी अलीकडच्या काळामध्ये नंतर या ठिकाणी जैन मुनी आले असतील आणि मग त्यांनी त्या ठिकाणी ती लेणी, त्या लेणीमध्ये त्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. यानंतर आपण शेवटाकडे जाऊयात. आणि शेवटामध्ये आपण सगळ्यात महत्वाचं मानवाला जे लागतं ते म्हणजे पाणी. आणि या पाण्याचं दान देताना सुद्धा काही शिलालेख कोरलेले, तर ते सुद्धा शिलालेख पाहूयात. त्या शिलालेखामध्ये काय लिहिलेलं ते सुद्धा पाहूयात. आत्ता तुम्हाला मी सांगतोय की ह्या लेणीवरती, म्हणजे आता सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, तुम्ही जर या लेणीवरती जर पाहिलं तर आत्ता सुद्धा आपल्याला वानरं दिसत आहेत. त्याचप्रमाणे ह्या परिसरामध्ये अनेक बिबट्यांचं सुद्धा दर्शन पर्यटकांना या ठिकाणी झालेलं आहे. तर आज 21व्या शतकामध्ये सुद्धा या शांततामय ठिकाणी प्राण्यांचं वास्तव्य असतं. 2000 वर्षांपूर्वी सुद्धा भिक्खू संघ ज्यावेळेस या ठिकाणी राहत असेल तर त्यांच्याकडे, त्यांच्या आसपास सुद्धा हे जे वन्य प्राणी असतील ते येत असतील, थांबत असतील. अगदी या पाण्याच्या टाक्यांमधले सुद्धा पाणी ते पित असतील आणि तेच पाणी आजही ते पित आहेत. चला आपण त्या पाण्याची टाकी पाहूया. मालमुडी डोंगराच्या वरतीच आपण आता सध्या चाललोय. काही पाण्याच्या टाक्या तुम्हाला दाखवायच्या ते. तर
पाणी हे खूप महत्त्वाचं होतं, त्यांनी जाणलं होतं त्या काळात. आणि पाहू शकताय कशा प्रकारे आपण आता मानमोडी डोंगराच्या वरती आहोत. हे बघा काही खापराचे अवशेष सुद्धा या ठिकाणी दिसत आहेत. आणि या त्या पाण्याच्या टाक्या मित्रांनो पाहू शकता तुम्ही. हे बघा पाण्याची टाकी, 2 टाक्या आहेत. आणि कदाचित या ठिकाणी सुद्धा त्यांना लेणी कोरायची असेल. आणि सर्वात पहिल्यांदा लेणी कोरताना पहिले तर पाण्याच्या टाक्याच कोरायचे. हे जंगल माझ्या मते मागच्या आठवड्यात या ठिकाणी वनवा लागल्यामुळे हे जंगल जळलेले. वनवा लावू नका मित्रांनो. चलो, ज्या 5 लेण्या मी तुम्हाला सांगितलेलं की या ठिकाणी जिना आहे आणि या ठिकाणी त्या 5 विहार आहेत, तर या ठिकाणीच तो शिलालेख आहे की गणपतीने ते दान दिलेलं. देय धम्म आपल्याला शेवटी शब्द दिसतो, म्हणजे धम्माला ते दान दिलेलं आहे. भातून सुद्धा हा शब्द दिसतो, म्हणजे भाऊ आहे. तर त्याच्याच बाजूला या ठिकाणी हे एक विहार सुद्धा दिसते. या विहारामध्ये आपल्याला 2 आणि 3 खोल्या या ठिकाणी दिसतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा दगड खराब झाल्यामुळे त्यांनी काम बंद केलेलं आहे या ठिकाणचं. त्याचप्रमाणे या ठिकाणी काही पडझड झालेल्या लेण्या दिसत आहेत. त्याच्यातून आपल्याला समजू शकते की या ठिकाणी दरवाजाचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसते. या ठिकाणी एक लेणी असेल, त्यानंतर इथे एक लेणी आहे, त्यानंतर लेणी कशी कोरायची ते सुद्धा या लेणीतून आपल्याला समजतंय. पाहू शकता तुम्ही सुरुवातच केलेली लेणी कोरण्यासाठी. आणि या ठिकाणी एक सुद्धा लेणी या ठिकाणी कोरलेली आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. या ठिकाणी पाण्याची टाकी कोरलेली आहे आणि या पाण्याच्या टाकीमध्येच एक शिलालेख दिसतंय आपल्याला. मग ते दुहितूय मातूय सुलसा जी आहे, तर तिने पोढी देय धम्म म्हणजे पाण्याची टाकी जी दान दिली, कोणी दान दिली, तर त्याचा शिलालेख आपल्याला या ठिकाणी कोरलेला पाहायला मिळते. पाहू शकते पाण्याची टाकी कशा प्रकारे. ही जी पाणपोडी आहे हे पिण्यासाठी पाणी वापरण्यात येत असावं ते आपल्याला याच्यातून समजते. तर हीच ती सुंदर अशी अंबिका लेणी आपल्याला या ठिकाणी पाहता येते. तर मित्रांनो, तुम्हाला आज मी या अंबिका लेणीची थोडक्यात माहिती सांगितलेली आहे. मी आशा करतो ती नक्कीच तुम्हाला आवडली असेल. भविष्यात तुम्ही सुद्धा या जुन्नरचा ऐतिहासिक वारसा, 2000 वर्षांपूर्वीचा वारसा पाहण्यासाठी या ठिकाणी नक्कीच भेट द्या. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा मित्रांनो. आपले खूप खूप धन्यवाद.